डीजी फाउंडेशन NCRT म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे या संस्थेचा मी अध्यक्ष आहे. डीजी फाउंडेशनचे माननीय बाळासाहेब बेंडे अध्यक्ष आहे आणि आंबेगाव तालुका मुख्याध्यापक संघ यांच्या सर्वांच्या वतीनं विद्यार्थ्यांना आपल्या भावी आयुष्यामध्ये कुठल्या दिशेनं आपल्याला प्रवास करायचा आहे याची ही कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आज माझ्याजवळ जरा वेळेची मर्यादा कमी आहे. मी आज सकाळी 6:15 वाजता मुंबईवरून निघालो. 9:15 वाजता देगुडसरला पोहोचलो. 1-2-3 दुःखद घटना घडलेल्या होत्या, त्याचं सांत्वन करून इथं आलो आणि मी आयोजकांना ही विनंती केलेली आहे की मला तातडीने मुंबईला बैठक असल्यामुळं मी श्रीयुत विवेक वेलणकर यांचं भाषण ऐकण्यासाठी मुद्दाम आलेलं आहे आणि ते संपलं की मी लगेच मुंबईकडे जाणार आहे. आणि म्हणून या करिअर मार्गदर्शनच्या क्षेत्रामध्ये गेल्या 25 वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेले माननीय डॉक्टर विवेक वेलणकर यांची ओळख केवळ महाराष्ट्रापुरती किंवा पुण्यापुरती किंवा केवळ देशापुरती आहे असं नाही, तर त्यांची ओळख जग पातळीवर त्यांची ओळख आहे आणि आयुष्यभर त्यांनी नवीन विद्यार्थ्यांना घडवा मार्गदर्शन करायचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपले जे नाईकडे जी आहे, पुण्याला आपण त्याला यशदा म्हणतो, पण मला वाटतं यशदा म्हणण्यापेक्षा इकडे यशवंतराव चव्हाण ज्ञानप्रबोधिनी असा तर संस्थेचा खरा नामेक्लेचर आहे. त्यामुळं यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावानं सुरू केलेल्या महाराष्ट्र सरकारच्या या केंद्रामध्ये नवीन निवड झालेले IAS अधिकारी असतील, डेप्टी कलेक्टर्स असतील, निवडून आलेले जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, त्यांचे सगळ्यांच्या सदस्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं. आणि आज असे हे 2 महान व्यक्ती या ठिकाणी आलेले आहेत. राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्राच्या जॉईंट सेक्रेटरी माझी कन्या पूर्वा वळसे पाटील, जिल्हा परिषदचे अध्यक्ष, जिल्हा परिषदचे सदस्य माननीय विष्णू काका, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष माननीय विवेक वळसे पाटील, त्याचबरोबर अण्णासाहेब आवटे कॉलेजचे प्राचार्य आणि रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य डॉक्टर श्री गायकवाड, व्यासपीठावरचे सर्व मान्यवर, माफ करा मी वेळ घालवत नाही कारण पुढचा कार्यक्रम जास्त महत्वाचा आहे. मी तुमचं सगळ्यांचं या तिन्ही संस्थांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात त्याच्याबद्दल मी आपले आभार मानतो. माझी सुरुवातीला सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही फक्त मला इंजिनिअरिंगला जायचं, मेडिकलला जायचं, या शाखेत जायचं की त्या शाखेत जायचं, एवढ्या पुरता याचा विषय तुम्ही मर्यादित ठेवू नका. तुमच्या आवडीनिवडी असतील
तुमच्यातले जे सुप्त गुण असतील बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.